कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडले। नदीपात्रात 6129 क्युसेक विसर्ग सुरू। जुलै महिन्यात दरवाजातून पाणी सोडण्याची परंपरा कायम। धरणाचा साठा 84.77 टीएमसीवर। कोयना पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात सातत्याने वाढ होत असून गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे प्रत्येकी 1 फूट उघडण्यात आले आहेत। या दरवाजामधून 5079 क्युसेस तर पायथा वीज ग्रहातून 1050 क्युसेस असा एकूण 6129 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सध्या कोयना नदीपात्रात सुरू आहे। सध्या कोयना धरणाची पाणी पातळी 2146 फूट 6 इंच म्हणजे 654.253 मीटर इतकी झाली असून धरणातील एकूण पाणीसाठा 84.77 टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा 79.65 टीएमसी इतका आहे। आज दिवसभरात कोयना परिसरात 16 मिमी, नवजे येथे 27 मिमी पावसाची नोंद झाली आहे। धरणात सध्या 25,293 क्युसेस वेगाने पाण्याची आवक सुरू आहे। विशेष म्हणजे जुलै महिन्यात कोयना धरणाचे दरवाजे उघडून नदी पात्रात पाणी सोडण्याची परंपरा यंदाही कायम राहिली आहे। गेल्या वर्षी 15 जुलै रोजी 5500 क्युसेस विसर्ग सुरू करण्यात आला होता। यंदा वाढत्या पाणीसाठ्यामुळे प्रशासनाने 6 वक्र दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला आहे। दरम्यान पावसाचे प्रमाण आणि धरणात होणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन आगामी काळात विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे। त्यामुळे कोयना नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। मुक्तागिरी न्यूजसाठी विद्या मासुर्णेकर, पाटण।